नाशिकमध्ये नायलॉन मांजा प्रतिबंधित करण्यात आलाय. मात्र तरीही काही समाजकंटक लालसेपोटी नायलॉन मांजाचा व्यापार करताना दिसून येत आहे. नाशिक शहरात 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये 24,000 रुपयांचा नायलॉन मांजा तसेच 2 दुचाकी पोलिसांकडून जप्त करण्यात आली. या दोनही कारवायांमध्ये दोघांना अटक करण्यात आली. ऑनलाईन व्हिज्युअल्स वगैरे दाखवण्यात. सध्या सणासुदीचे दिवस आहे. वर्षातील पहिला सण मकर संक्रांत जवळ येतोय. सगळीकडे चैतन्यमय वातावरण आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच पतंग उडवण्यात व्यस्त असतात. मात्र या पतंगीसाठी लागणाऱ्या नायलॉन मांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. नायलॉन मांजा पक्ष्यांसाठी तसेच माणसांसाठी देखील घातक आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त यांनी धडाकेबाज कारवाई करत याला पायबंद घालण्याचा प्रयत्न केलाय. नाशिक शहरातील भगूर येथे संशयित विशाल मारे हा मांजाचे गट्टू विकण्यासाठी आला. युनिट 2 च्या पथकाला या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी तात्काळ ऍक्शन घेत संशयिताला जेरबंद केलं. त्याच्याकडून 46,000 रुपयांचा मांजा व वाहन असा मुद्देमाल जप्त केला. याच अनुषंगाने दुसरी कारवाई युनिट 2 ने देवळाली कॅम्प परिसरात केली. संशयित प्रितेश गणेश सोनवणे याच्या दुचाकीवर नायलॉन मांजा विक्री करण्यास आला होता. पोलिसांनी सापळा रचत त्याला मोठ्या शिताफीनं पकडलाय. त्याच्याकडून 2 लाख रुपये किमतीची दुचाकी आणि 8,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केलाय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण.